हाय फ्रेंड्स, आता सुरू झाला आहे व्हॅलेंटाईन वीक. आता पूर्ण एक आठवडा प्रेम, रोमॅन्स आणि गोड सेलिब्रेशनचा. पहा ना, सगळ्याकडे कसे गुलाबी वातावरण झालं आहे. रोडवर मस्त गुलाबी हार्ट शेपचे बलून्स, प्रत्येक शॉपमध्ये हार्ट शेपचे गिफ्ट्स, चॉकलेट्स आणि टेडी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर असणारे गुलाबी हसू. हे सगळं व्हॅलेंटाईन वीकमध्येच होतं. तर पण का सेलिब्रेट करतो आपण हे सगळं, आणि 14 फेब्रुवारीलाच का करतो, आणि मेन म्हणजे व्हॅलेंटाईन हाच का नेम पडला? तर चला मग ह्याची हिस्ट्री जाणून घेऊया. खरं तर हे प्रेम हजारो वर्षांपूर्वी रोमन काळात वसंत ऋतूच्या स्वागतापासून सुरू झाले होते. पण झालं काय होतं असं? 3ऱ्या शतकात सम्राट क्लॉडियस दुसरा होता. त्याचा पूर्णपणे प्रेमाला विरोध होता, कारण त्याला मजबूत सैन्य बनवायची होती. सैनिकांचं जर प्रेमाकडे लक्ष गेलं तर युद्धात लक्ष लागणार नाही असे त्याला वाटायचे. पण संत व्हॅलेंटाईनना प्रेमाची खूप काळजी होती. त्यांना असे वाटायचे की प्रत्येकाने प्रेम एकमेकांवर करावं, सगळ्यांचे लपून छपून लग्न करून द्यायचे. एक दिवशी सम्राटांना कळालं, तेव्हा त्यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं ना. जेलमधल्या अधिकाऱ्याचे म्हणजेच जेलरच्या मुलीसोबत त्यांना प्रेम झालं. पण जेलरची मुलगी ही आंधळी होती, तिला काही दिसायचं नाही. त्यांचं खूप मनापासून तिच्यावर प्रेम होतं. मग हे सम्राटला समजल्यावर त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली. व्हॅलेंटाईनना वाटले की आता आपले प्रेम अधुरे राहील, त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपले डोळे तिला द्यावे. त्यांच्या डोळ्याचे दान केले. मग त्यांनी एक तिच्यासाठी पत्र लिहिलं. तेव्हा त्यांनी शेवटी लिहिलं होतं, फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन. 14 फेब्रुवारी दिवशी फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांचे जे चाहते होते त्यांना खूप वाईट वाटलं, पण त्यांनी तेव्हा ठरवलं की आपण 14 फेब्रुवारी दिवशी हा सण साजरा करायचा. मग तेव्हापासून 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आज पण जगभरात खूप सेलिब्रेट करतात. तरुणांमध्ये तरी खूप उत्साही सण आहे हा. त्यांचं प्रेम व्यक्त करणं हे गिफ्ट देऊन, डेटला घेऊन जाणे, कॅन्डल लाईट डिनर करणे, असं त्यांचं प्रेम व्यक्त होतं. काही जण घरातच सिंपल आपलं सेलिब्रेट करतात. काही ठिकाणी भारतात ह्या गोष्टीला खूप विरोध आहे. त्यांचं म्हणणं असं असतं की आपण रोज एकमेकांसोबतच असतो की, आणि हे आपलं कल्चर नाही आहे, त्यामुळे आपण सेलिब्रेट नाही करावं असं त्यांना वाटतं. पण मला असे वाटते की एक दिवस आपण त्यांच्यासाठी सेलिब्रेट केलं तर काय हरकत आहे. कारण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एकमेकांना टाईम देतच नाही पुरेसे. एकमेकांसोबत असतोच की, नाही असं नाही, पण डेलीचं प्रेम हे प्रॅक्टिकली असतं. हा एक दिवस आहे जिथे आपण पुन्हा एकमेकांना सांगू शकतो की मी तुझ्यावर प्रेम करते किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून आपण हा डे सेलिब्रेट का नाही करावा? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्ही कसे सेलिब्रेट करता हेही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.